आणि आता येतो तिसरा आणि माझ्या मते सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. जेव्हा नियम आणि पॉलिसी आपल्याला मदत करू शकत नाहीत, तेव्हा आपली मूळ तत्व, आपले प्रिन्सिपल्स आपल्याला मार्ग कसा दाखवतात ते पाहूया. तत्व म्हणजे काय? तर सोप्या भाषेत ते आपल्या संस्थेचं नैतिक कंपास आहे. जेव्हा नियम संपतात तेव्हा तत्व सुरू होतात. गोंधळाच्या क्षणी काय योग्य आणि काय अयोग्य हे ठरवण्यासाठी ही तत्व आपल्याला मदत करतात. ती नियमांसारखी कडक नसतात, पण त्याहून कितीतरी अधिक उपयुक्त ठरतात. हा फरक समजून घेण्यासाठी हे उदाहरण अगदी परफेक्ट आहे. बघा, पॉलिसी किंवा नियम काय सांगतो? कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच कर्मचारी कपातीबद्दल सांगा. हा एक नियम आहे. पण तत्व काय सांगतं? ही वाईट बातमी देतानाही लोकांचा आदर आणि सन्मान जपला पाहिजे. म्हणजे पॉलिसी सांगते काय करायचं, तर तत्व सांगतं कसं करायचं. हा विचार खूप महत्वाचा आहे. लीड विथ कॉन्टेक्स्ट, नॉट कंट्रोल. तत्व ही निर्णयामागचं का स्पष्ट करतात. यामुळे टीमला प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी परवानगी मागावी लागत नाही, तर ते स्वतःच्या मूल्यांनुसार योग्य निर्णय घेऊ शकतात. तर या तत्वांना कृतीत कसं आणायचं? यासाठी 3 गोष्टी लक्षात ठेवा. परिणाम, स्पष्टता आणि काळजी. म्हणजे आपल्या दीर्घकालीन ध्येय काय आहे? ह्या प्रक्रियेत कोण कोण सामील असेल आणि त्यांच्याशी संवाद कसा साधला जाईल? आणि सगळ्यात महत्त्वाचं, या संपूर्ण प्रक्रियेत लोकांची काळजी कशी घेतली जाईल?